तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझा सुरुवातीचा व्हिडिओ घाई गडबडीमध्ये आहे ना डिलीट झाला. मी पूर्ण व्हिडिओ शूट करून ठेवला होता सकाळचा, मग तो व्हिडिओ कसा काही डिलीट झाला मलाच कळत नाही. त्यामुळे याच व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करत आहे मी. तर इथून पुढचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला मग सुरुवात करूया. उठली मी आणि आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली. तो सगळा व्हिडिओ पण शूट केला होता, पण कसा काय व्हिडिओ डिलीट झाला काही कळलंच नाही. तर इथून पुढं कंटिन्यू करू आपण. चला फ्रेंड्स, वेलकम बॅक. मयंक उठला. आता मयंक इकडं चहा पाव खातोय. तोच पाव, सॉरी, दूध आणि पाव. तर माझ्या इकडे चपात्या झालेल्या आहेत. आता मला भाजी करायची आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मयंकचा बड्डे आहे उद्या, तर बड्डेची तयारी झालेली आहे. छोटासा प्लॅन केलेला आहे, जास्त काही मोठा नाही. तर ते आपल्या लाईव्हला येतात बघा, लव माय सेल्फ म्हणून आहेत. त्यांनी मला असं गोड बोलून नंबर मागितला. मला म्हणे करिश्मा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला वाटलं काय असेल, मी पटकन नंबर दिला. लगेच तिकडून त्यांनी मयंकच्या गिफ्टसाठी पैसे सेंड केले की मयंकला जे लागते ते घे, किंवा त्याच्या शाळेत भरायचे असतील तर भर, पण माझ्याकडून छोटासा गिफ्ट मयंकसाठी. मला ठीक आहे. मग मयंक काय म्हणतोय बघा, बोला. थँक्यू म्हणतोय. लव माय सेल्फ तुम्हाला मयंक थँक्यू म्हणतोय बरं का. तर बघू आता गिफ्ट घ्यायचं मयंकला की काय करायचं, मग तुम्हाला आम्ही दाखवू मयंकचा बड्डे झाल्यावर. ठीक आहे. तर चला आता मी भाजी करते. भाजी राहिली. पाऊस लय चालू आहे जबरदस्त बघा. आमच्या इकडं लय पाऊस चालू आहे. आज रोज ऊन दिखते, आज पाऊस आलाय. तर हे मी आहे ना पीठ अशा डब्यामध्ये ठेवत असते, जेणेकरून तीनदा आपण म्हणजे एकदा पीठ मळलं की मग ते परत डबा घ्यायची गरज नाही, पीठ काढायला ठेवायला नाही का. या अशा डब्यामध्ये भरून ठेवते, मग आपलं चपात्या लाटायला बरं पडते. तड़पाओगे तड़पा लो, हम तड़प तड़प के भी तुम्हारे गीत गाएंगे. ठुकराओगे ठुकरा लो, हम ठोकर खाकर भी तुम्हारे दर पे आएंगे. डोकं उठतंय त्या? अवघडच आहे बाबा. त्या चपात्या करून ठेवलेल्या आहे. आता भाजी करते बाबा, पटकन उशीर झालाय. आवरलंय माझा. आता मयंकला पटकन शाळेत सोडून येते, म्हणजे घरी येणार नाही आता, तिकडं तशी जाणार पार्लरमध्ये. तर टिफिन वगैरे पॅक करून दिलं, त्याचा स्वयंपाक वगैरे ते सगळं आवरलेलं आहे. आणि आता काही जेवण नाही केलं, असंच उपाशी तापाशी निघावं लागते घरातून. सकाळी चहा पाव खाल्लं होतं तेवढंच. तर आता निघतोय आम्ही. ऑलरेडी थोडंसं पाऊस थांबलाही नाही, तर अजून जोरात आल्यावर वांदे होते. तर चला मग पार्लरमध्ये जायचं आहे, भेटू तिकडे. तर फ्रेंड्स, मयंकला शाळेत सोडलं आणि सरळ पार्लरमध्ये आली. तर तुम्हाला हा व्हिडिओ मयंकच्या बर्थडेच्या दिवशी बघायला भेटेल आणि मयंकच्या बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल. तर प्लीज समजून घ्या. हे मला हेअरस्टाईल वगैरे करायची असती, त्यामध्ये केस पिकले दिसतात, व्यवस्थित नाही वाटत, त्यामुळे मेहंदी लावून घेतलेली आहे केसांना. तर घरी आलेली आहे मी. हे असंच डोकं घेऊन आली. तिथं धुवायचं होतं पण नाही धुतलं. आता पाणी तापवते. माझं ध्यानच नाही. आली आणि बसली मोबाईलमध्ये. आता चार्जिंग पण नाही आहे, लाईट पण नाही आहे, आणि मला व्हिडिओ एडिट करायचं होतं. ते व्हिडिओ एडिट होणार नाही, कारण आता लाईटच नाही आहे, तर काय व्हिडिओ एडिट होणार, आणि चार्जिंग पण नाही आहे. तर एक गोष्ट विचारायची होती. एक गिफ्ट आलेलं आहे, म्हणजे त्यांनी पैसे सेंड केले पुढच्या व्यक्तीने, मयंकचा बड्डे आहे म्हणून. तर मयंकसाठी गिफ्ट घ्यायचं आहे. तर आता काय घ्यायचं आहे ते माझ्या मनाने घ्यायचे, म्हणून मी तुम्हाला विचारते की 1000 रुपयापर्यंत असं कोणता गिफ्ट येईल जे जेणेकरून मयंकच्या उपयोगी पडेल. तर मला नक्की सांगा. मला बी त्यातलं एवढं काही कळत नाही, पण काय घ्यावं, लहान लेकराला खेळण्याचं दुसरं काय घेणार आहे. तर त्याला उपयोगी येईल काहीतरी अशी वस्तू घ्यायची. तर काय घ्यायचं, काय घ्यायला पाहिजे, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सुचवा, मग मी ते घेईल. ठीक आहे. तर आता मी काय नाही, आवरावं लागेल. लाईट तर नाहीच आहे. मग आपला मोबाईल बी आता स्विच ऑफ व्हायवर आला आहे, त्यामुळे व्हिडिओ पण कधी एडिट होतो. तर आपण भेटू आता संध्याकाळी. तोपर्यंत मी डोकं वगैरे धुवून काढते. लईच वेळची लावली, 1-1.5 तास झाला असेल बापरे मेहंदी लावून. भीतीच वाटायला लागली. आता निघतात का काय सगळीच केस माझी. चांगलं नसतं जास्त टाईम मेहंदी लावून ठेवणं, नाही का. तर चला बोलते तुम्हाला. लाईट आल्यावर, लाईट कधी येईल माहीत नाही, जेव्हा लाईट येईल तेव्हा चार्जिंग करेल आणि मग परत व्हिडिओ शूट करेल. तर तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. लय म्हणजे लय जबरदस्त वैताग आलेला आहे एकदम. तर वैताग येण्याचं कारण असं की काही काम नसलं तरी बी वैताग येतं, काम असलं तरी बी वैताग येतं. तर काम असल्यावर एवढं वैताग येत नाही, तेवढं काम नसल्यावर वैताग येतं. ते एवढी कंटाळली मी की काय सांगू तुम्हाला. कामं तसेच पडले.
त्याला कारण असं आहे, सकाळची धरून लाईट गेली आहे, अजून लाईटचा पत्ता नाही. आली वाटतं, आली. डीम आहे, हे बघा, डीम आहे, डीम. मला वाटलं आली लाईट. हां, सकाळची धरून लाईट डीम आहे, तर त्याच्यामुळे मोटर चालू करता येत नाही. मग पाणी नाही आहे, मग पाणी नसल्यावर भरून ठेवायला तर काहीच नाही माझ्याकडे. मग पाणी नाही आहे म्हणून धुणं भांडे सगळंच पडलं आहे. मग काय तिकडून आली पार्लरमधून, केस वगैरे धुवायला थोडंसं पाणी होतं तेवढं वापरलं. आणि आता काय मयंकच्या बड्डेची तयारी उद्या. आता याला उद्या सिव्हिल ड्रेसवर पाठवायचं आहे. याला शाळेतून घेऊन आली मी आता हा बसला अभ्यास करत. हे बघा, तर सिव्हिल ड्रेसवरच पाठवायचं आहे उद्या, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि चॉकलेटचं पॅकेट वगैरे घेऊन द्यायचं आहे याला. चॉकलेटचं पॅकेट घेऊन द्यायचं ना, आता नाही, थांब जरा. तर आमच्या इकडं आज दिवसभर पाऊस चालू आहे बघा. झाली वाटते व्यवस्थित, मेहंदी लागली, पण तरी पण ते 2-4 वेळेस धुतल्याशिवाय व्यवस्थित निघत नाही, तसं काळं हे होते. तर मी काय सांगत होती बाई, असलं विसरून जाते मी, जाऊ द्या. तर मला काही सुचतच नाही आहे, सगळे कामं पडले आहेत, त्यामुळं व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नाही आहे. जाऊ द्या, आता नंतर थोड्या वेळाने बोलीन. तर फ्रेंड्स, दिवसभर लाईट नव्हती आणि वापरायला पाणी पण नव्हतं, त्यामुळे काही सुचतच नव्हतं. मग संध्याकाळ झाली, शेवटी कॅन्डल लावायला लागली, पण नाही आली लाईट. खूप उशिरा आली. आणि इकडे मी बनवली होती कोल्ड कॉफी, कारण मी खूप बोर होत होती, डोकं दुखत होतं माझं. आणि डोकं दुखतंय ना, त्यावेळेस कोल्ड कॉफी पिलं की म्हणजे व्यवस्थित वाटतं, फ्रेश वाटतं. तर त्यामुळे म्हणलं चला टाईमपास कोल्ड कॉफी बनवली. फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग नाही, गुड नाईट म्हणावं लागते आता. तर बघा किती वाजले, 12:30 वाजले, 12:30, अक्षरशः 12:30 वाजले रात्रीचे. आणि मी आत्ता कपडे धुतले. काय करावं आता, पर्याय नाही. आज एकतर दिवसभर खूप म्हणजे वैताग आला, बोर झाली. पाणी असतं तर कवाच कामं आवरले असते. मग पाणी आला तेव्हा उशीर झाला. मग काय फोन बी इम्पॉर्टंट असतात का नाही, तर इम्पॉर्टंट फोन चालू होते, त्यामुळे टाईमपास झाला लय. तर जेवण वगैरे झालं, त्यानंतर लाईव्हला उशीर झाला. लाईव्हला 11-11:30 वाजले. त्यानंतर आता कपडे धुवून काढले. कपडे ऑलरेडी 2 दिवसाचे होते, कारण काल पण माझं काही कपडे धुणं म्हणजे बाहेर गेल्यामुळे झालं नव्हतं. तर बापरे, फर्स्ट टाईम असं झालं आहे. आणि आज आहे मयंकचा बड्डे. हॅपी बर्थडे टू यू. रात्री 12च्या नंतर असते रे. हॅपी बर्थडे टू यू. आणि दिवस किती वाजेपासून चालू? थँक्यू मग पहिले. थँक्यू. दिवस किती वाजेपासून चालू? दिवस 12 वाजतापासून चालू होतं. तर मी अक्षरशः रात्री 12 वाजता कपडे धुतले. जीवनात अक्षरशः अख्ख्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे. तर मयंकला सगळ्यांनी विश करा. मयंक पण झोपला नाही, कारण मयंकची एक सवय, जोपर्यंत मी झोपत नाही ना तोपर्यंत तो झोपत नाही. किती त्याला काही मना बोला, झोप येऊ दे, काही होऊ दे, मी झोपत नाही, तो झोपत नाही. झोपा आता उशीर झालेला आहे. सकाळी उठायचं आहे लवकर आपल्याला. फिरायला नाही जायचे, शाळेत जायचे आवड. तर मला बोलायचं तर भरपूर काही. आता काय करू, एकदम मयंकला झोपून घेऊ द्या. आणि पाणी पण भरून ठेवते, कारण पाण्याचा विषय कसा होतो, सकाळी लाईट चालली जाते आणि मग दिवसभर येत नाही, मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो. लाईट नसली तर पाणी कसं काही येईल. आताच भरून ठेवून देते पाणी, मग नंतर थांबा जरा बोलते. हां, तर फ्रेंड्स, पाणी वगैरे भरून ठेवला. आणि कसा आहे विषय, घ्यायचा नव्हता, पण तरी शॉर्टकटमध्ये सांगून निघते, कारण मला पण व्हिडिओ बंद करायचा आहे. ऑलरेडी 12:30 वाजले. कधी झोपायची कधी उठायची. उद्या परत मयंकचा बड्डे, कसा दिवस जातो कसा नाही. तर मी बघितलं, एक बाई जरा लईच बोलते, तर त्यावर आहे ना सविस्तर व्हिडिओ बनवू आपण. मला गरज नव्हती, पण काय अति जर केलं ना तर तिथल्या तिथं उत्तर द्यायला पाहिजे, म्हणजे लोक लाईक येत राहतात, बरोबर का नाही. तर बोलणार या विषयावर, पण आत्ता नाही, सध्या मयंकचा बड्डे होऊन जाऊ द्या. मग तो विषय एकदा हात घातला की क्लिअरच करते मग तो विषय मी, ठीक आहे. तर चला, असा गेला आजचा दिवस. तर काही कळलंसुद्धा नाही. आणि हो, मयंकच्या चॅनलवर स्टोरी सांगेल म्हणते, पण काय पॉसिबल होत नाही आहे, कारण माझी बी अशी धावपळ चालू आहे. एकदा मयंकचा बड्डे झाला ना, मग तिथून पुढं फुल एकदम निवांत होणार आहे मी, ठीक आहे. तर लईच बेकार गेला म्हणावं का चांगला गेला म्हणावं आजचा दिवस. एक तर आज मी काही गोष्टी अशा आहेत ज्या नाही शेअर करायच्या, योग्य वेळ आल्यावर नक्की शेअर करेन, पण मी काही गोष्टीवरून हॅप्पी तर लई आहे. पण आपला हॅपीनेस बी शेअर करणं म्हणजे एक अवघडच झालं आहे बाबा. कसं नजर लागते म्हणतात. आपण जास्त खुश दाखवलं की मग रडायची वेळ येते, असं होतं. तर असू द्या, आता सगळे कामं आवरले. बाकी भांडे जास्त नाहीत, वरण भातच केला होता, त्यामुळे सकाळी काही जास्त धावपळ नसणार. तर उद्या बड्डे, बघू आता कोण येणार आहे. म्हणजे भरपूर 2-4 जणांना जे जवळचे आहेत, इथल्या इथं येता येईल त्यांना, अशा 2-4 जणांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे मी.
तर चला मग मयंकचा बड्डे एन्जॉय करू. म्हणजेच हे बघा, हे एक सांगायचंच राहिलं तुम्हाला. तर काय झालं, मी वरण भात लावत होती, मग ते कुकरची कढी लावत होती ना, तर ती कढीच घुसली, खड्डाच पडला. बँडेज लावली. लय लय म्हणजे जबरदस्त लागलेलं आहे, ते भयंकर दिसते, त्यामुळे तुम्ही बँडेज लावून घेतलेली आहे. तर असा आहे विषय मयंकच्या बड्डेचा. बाकी आपण या व्हिडिओमध्ये काही विषय घेणार नाही आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाही, दुसरा व्हिडिओ तुम्हाला फुल बड्डे ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर राहिली गोष्ट लग्नाची, तर हां, लग्नाबद्दल भरपूर जण म्हणत होते बाबा, कोणी फिक्स केला का, कोणी भेटला का, चॉईस केला का, काय विषय, कसं काय दिवाळीत लग्न करणार आहे, ठरलं आहे का. तर असं काहीही नाही आहे. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय होता त्या व्हिडिओमध्ये, की लग्न म्हणजे दिवाळीपर्यंत करणार. म्हणजे ऑलरेडी एवढे स्थळं आलेले आहेत आणि मी शोधते माझ्या मनासारखं. जर मनासारखं भेटलं तर मी डिसिजन हो करणार, आणि जर नाहीच भेटलं तर मग दिवाळीपर्यंत याच्यातलंच एखादं चॉईस करून टाकणार. कारण जे कोणी जेन्युइन आहेत, मला लगेच आता एका नजरेत लोक ओळखायला येतात. कारण आपण ऑलरेडी धोका खाल्लेला असतो ना, तर मग आपल्याला समजतं की दुनिया कशी आहे, कोण कसं खोटं बोलू शकतो, कोण कसं फसवू शकतं वगैरे. तर त्याच्यावरून मी चॉईस करून टाकणार. कारण एकटं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही. आणि हे असल्या बायांसारखे फालतू धंदे तर आपण करू शकत नाही, ते आपल्याला 7 जन्मात बी जमणार नाहीत. त्याच्यामुळे मी लग्न केलेलं ते परवडून मला. पण हे असले सांगायचं एक असतं, एक दाखवतात एक, ते वेगळंच बरंच काही यांचे कुठं नाही. तर ते तसलं काही आपल्याला जमणार नाही, जमलंही नाही. त्याच्यामुळे लग्न हा निर्णय एकदम बेस्ट आहे, योग्य आहे मला तरी वाटते. आणि हे प्राऊडली मी सांगते, कारण आपल्या आयुष्यात कोणीतरी व्यक्ती आला आणि तो कचरा करून गेला किंवा तो वाईट निघाला, याचा अर्थ हे नाही की आपण बी वाईट आहोत. आणि ठीक आहे, झाली माझ्याकडून चूक व्यक्ती ओळखण्यामध्ये, पण आता ही चूक होणार नाही. भले काहीतरी डिसिजन घेता येईल चांगलं, एखादा साधा सिंपल गरीब, नाही आवडला त्याच्याशी करून घ्यायचं. पण हे जे आवडतात ना, यांना लय माज राहतो. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचे, स्पेशली जे लोक रोज लाईव्हला येतात. तर चला, मला असं वाटते आता हा व्हिडिओ इथंच थांबवायला पाहिजे. माझी काही कॅपॅसिटी नाही बोलायची. रात्री 1 वाजला असेल आता, कारण मग 12:30 वाजले आता शिक. तर चला मग, बाकी काय विशेष नाही आजच्या व्हिडिओमध्ये, एवढंच. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.